शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर प्रवीण काळूराम म्हात्रे, जिल्हा प्रमुख, नवी मुंबई ऐरोली विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। या उपक्रमात शिवसेनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांनी दैनिकाचे वितरण करून उपक्रमाला पत्रकारितेची साथ दिली। या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वीरित्या पार पडले असून सामाजिक भान जपणारा हा उपक्रम अनेकांना प्रेरणादायी ठरला। दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बुरे, दैनिक समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता नवी मुंबई कोपरखेरणा येथे। तर आपल्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे साहेब आपल्यासोबत आहेत। आज उद्धव साहेब यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त त्यांनी भव्यदिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। तर आपण त्यांच्याकडून जाणूया, सर, आजचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता त्याबद्दल काय नियोजन केलं होतं आपल्याला? आज आमचे सन्माननीय पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे। सर्वत्र पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे देशभर हा आजचा त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे। त्याच अनुषंगातून शिवसेना म्हटलं की आपण माहिती आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण आम्ही 100% समाजकारणाच्याच हेतूनं सध्या तरी काम करत आहोत। आणि त्याच अनुषंगानं आम्ही आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या शिवसैनिकांचा आणि सामान्य नागरिकांचा इथे लाभला आणि अनेक लोकांनी, जवळजवळ 300च्या वरती लोकांनी इथे येऊन रक्तदान केलेलं आहे। आणि मी आई एकविरेचरणी, माझ्या कुलस्वामींनी आई एकविरेचरणी प्रार्थना करेन की आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आईने उदंड, यशस्वी आणि निरोगी आयुष्य द्यावं आणि त्यांच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण व्हावत आणि नवी मुंबई महानगरपालिकेवरच नव्हे तर महाराष्ट्रावरही पुन्हा शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि एक तुळस वृंदावन पण आपण भेट दिला, तर कशी संकल्पना सुचली तुम्हाला की आपण हेच करूया? संकल्पना सुचण्यामागचं कारण की आमची सगळी टीम आहे। आम्ही टीमने चर्चा केल्यानंतर ठरलं की काहीतरी आपण भेटवस्तू द्यायची। तर भेटवस्तू द्यायची, काय द्यायचं, तर मग शेवटी असा विचार आला की आपण काहीतरी एक छोटंसं झाड, रोपटं देऊया। पण रोपटं देण्याच्या पलीकडे जाऊन मग विचार केला की आपण हिंदू आहोत आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण तुळशीला जवळजवळ माताच मानतो। त्यामुळं मग आम्ही असा विचार केला की आपण तुळशीचं एक रोपटं सगळ्यांना भेट देऊया, जेणेकरून तुळस वृंदावन लावून त्याचा आरोग्यालाही फायदा आहे आणि सगळ्याच गोष्टींमध्ये फायदा आहे। म्हणून आम्ही असे विचार केला की आपण तुळस वृंदावनचा प्रत्येकाला आपण जो वाढदिवस साजरा केला तो खूप आगळा वेगळा वाढदिवस होता। तर अजून लोकांना काय सांगाल की कशा पद्धतीने वाढदिवस साजरे करायचे? नेता असेल किंवा आपला कार्यकर्ता असेल किंवा सामान्य माणूस असेल, कशा पद्धतीने वाढदिवस साजरे करावे? निश्चितपणे आजच्या मित्राला तुम्ही बघाल की वाढदिवसांमध्ये सगळा भंकपणा येत चालला आहे। अनेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी घेऊन लोक केक कापतायत आणि मोठे केक कापून किंवा मोठे DJ वगैरे लावून केक वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मला वाटतं अशा प्रकारे केलं आपण कधीही उत्तम। मी तुम्हाला एक आता उदाहरण देईन की या ठिकाणी माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस करायचं मी ठरवलं होतं आणि जवळजवळ डिपॉझिटचे पैसे भरले होते। पण नंतर मी विचार केला की आपण खर्च करणार लोक येतील, खातील, पितील, निघून जातील, त्यातनं आपलं आउटपुट काय, आपल्या समाजासाठी आउटपुट काय? मग मी काय केलं, तो मी कार्यक्रम कॅन्सल केला आणि मी आमच्या इथे एक आरंभ म्हणून मतिमंद आणि गतिमंद मुलांवर काम करणारी संस्था आहे, त्या संस्थेला मी त्यांच्या अध्यक्षांना बोलवलं। त्यांना सांगितलं तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे ते मला सांगा। त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला अशा प्रकारची एक मशीन असते, तिची एवढी किंमत आहे आणि ते आमच्या मुलांसाठी आम्हाला गरजेचं आहे। मग मी इथला कार्यक्रम कॅन्सल करून त्यांना ती मशीन दिली माझ्या मुलाच्या हातनं आणि मला त्यातनं जो आनंद मिळाला मला तो वाढदिवस अशा प्रकारे धांगडधिंगा करून साजरा करणं निश्चितपणे मिळाला नसता। म्हणून मी सर्वांना विनंती करेन की आपला वाढदिवस हा समाजोपयोगी पद्धतीनं साजरा करावा, जेणेकरून आपणही समाजाचं जे काही देणं लागतो ते आपल्याकडनं समाजाला पोचलं पाहिजे। हे आमच्या बोलायच्यावर राहत नाही। साहेब काय सांगाल? साहेबांनी एवढा आगळा वेगळा जो कार्यक्रम आयोजित केला, काय सांगाल साहेब? धन्यवाद। या ठिकाणी खरोखर मला सांगण्याचा आनंद होईल की आज जसं प्रवीणदादा म्हणाले की त्यांनी त्यांच्याच मार्गदर्शनानुसार हा आनंद सोहळा हा खऱ्या अर्थाने सामाजिक सोहळा, सामाजिक यज्ञ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि तो यज्ञ आयोजित करत असताना त्याच्यामध्ये केकला नो थारा, मौज मजा नो थारा आणि फटाके नो थारा, म्हणजे जी मौज मजेची जी संकल्पना आहे तीच इथून कट केलेली आणि समाजासाठी उपयोगी असणारं काय तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान। आणि ते अर्थात सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असा सोहळा करणं हा एक प्रकारचा आनंद सोहळाच आहे
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ लग्न सराई करणं, वाढदिवस साजरा करणंच म्हणजे आनंद सोहळा आहे का? तर मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन देखील अशा प्रकारचे सामाजिक कार्य होणं हे एक प्रकारचे आनंद सोहळाच आहे. आणि त्यासाठी खरोखरच मी श्री प्रवीणदादा आणि संपूर्ण शिवसेना त्यांच्यातील पदाधिकारी असतील या सर्वांना मी खरोखर मनापासून मनपूर्वक असे शुभेच्छा देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आलेल्या तमाम रक्तदात्यांचं देखील मी या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी छोटेखानी का होईना मला सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल देखील शिवसेना जिल्हा प्रमुख श्री प्रवीणदादांसह संपूर्ण या शिवसेनेच्या फळीचं मी खरोखर अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो, आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा याच माध्यमातून हजारो असेच प्रकारचे संकल्प घडो, अशाच प्रकारच्या वेगवेगळे यज्ञ या ठिकाणी संपन्न हो हीच आशा व्यक्त करतो. आणि धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.